मंडळी बोललो होतो ना, हा राघव चड्डा 100% बीजेपी मध्ये जाणार आणि त्याची सगळी लक्षणं तशीच दिसत आहेत. पण अनेक जण होते अंधभक्त म्हणू शकतो अशांना की नाही बाबा राघव चड्डा किती चांगला आहे, तो असा आहे तसा आहे, देशातल्या या मुद्द्यांवर बोलला त्या मुद्द्यांवर बोलला, नाना तऱ्हेचं बोलत होता. पण मी त्या व्हिडिओत सुद्धा सांगितलं होतं की जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. सांगायचं एवढंच आहे की आता सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर आज बातमी येते राघव चड्डा फक्त एकटा जात नाहीये, तर अक्षरशः आम आदमी पार्टी हा पक्ष फोडून तो जातोय. 2/3 म्हणजे जे की 2/3 खासदार हे आम आदमी पार्टीचे हा फोडतोय आणि सरळ सरळ भाजपमध्ये जातोय. मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की राघव चड्डाचा PR एवढा कसा काय स्ट्रॉंग चालतोय. ज्या देशामध्ये आज नरेंद्र मोदींच्या विरोधात बोललं तर सरळ सरळ अकाउंट्स हॅक होत आहेत, अनेकांचे अकाउंट्स बंद होत आहेत. नितीन गडकरींच्या विरोधात बोललं म्हणून तिथं डेफिमेशनच्या केसेस पडतायत. आज देशामध्ये अनेकांकडे, महाराष्ट्रात जर बघितलं तर बावनकुळेंच्या विरोधात बोललं म्हणून रविराज साळवे पाटलांवरती एक नाही दोन नाही तर 50-50 55-55 कोटीच्या नोटिसा त्यांना जात आहेत. असं सगळं इकडे घडत असताना इथं मात्र राघव चड्डांचे व्हिडिओ कसे काय व्हायरल होत आहेत. हे असंच नाही, त्याच्या पाठीमागं PR एजन्सी असू द्यात किंवा त्याच्या पाठीमागं असू द्यात धूर्त राजकारण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि तेच कुठेतरी इथं दिसतंय. आणि पुन्हा एकदा ते सिद्ध झालं की राघव चड्डांनी दगाबाजी केली आणि राघव चड्डा आज भाजपमध्ये विलीन होत आहेत. या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सरळ सरळ सांगितलं एकूण भाजपचे जे आम आदमी पार्टीचे जे 10 खासदार आहेत त्यापैकी 7 खासदार राघव चड्डा स्वतः, हरभजन सिंग क्रिकेटर आपल्या सगळ्यांना माहिती असतील, त्याचबरोबर स्वाती मालीवाल मागच्या वेळेलाच त्या भाजपच्या दिशेनं पावलं टाकताना दिसलेल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांना माहितीच आहेत, याच्या आधी पण त्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. त्याचबरोबर विक्रमजीत सिंह सहाणी आहेत, हे सुद्धा तिकडे भाजपकडे जाताना दिसत आहेत. राजेंद्र गुप्ता, संदीप पाठक, अशोक मित्तल ही सगळी खासदार जे आहेत यांच्या सह्यांचं पत्र हे राघव चड्डांकडे आहे, किंबहुना त्यांनी ते इलेक्शन कमिशनकडे दिलं सुद्धा असेल. अशा सगळ्या संदर्भातली सध्या चर्चा समोर येताना दिसतीये. राघव चड्डांनी एक व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे सगळं समोर सांगितलं. हे सगळं सांगत असताना राघव चड्डांबरोबर संदीप पाठक आणि अशोक मित्तल हे सुद्धा होते. हे शॉकिंग आहे आणि या प्रेस कॉन्फरन्समध्येच त्यांनी तिथं आपला राजीनामा सुद्धा दिलेला आहे. हे सगळं सांगत असताना काय सांगितलं त्यांनी की आम आदमी पार्टीची जी विचारधारा होती ती राहिलेली नाहीये, तिथं आमची घुटण होतीये, आम्हाला ज्या पद्धतीने काम करायचं ते करता येत नाही वगैरे वगैरे वगैरे. सो कॉल्ड सगळे नेते पक्ष सोडून जात असताना असंच काहीतरी बरळत असतात, ज्याच्या मनामध्ये असं असतं मागच्या वेळेला ते तिथून का बाबा त्यांना पदावरून काढला असेल वगैरे वगैरे म्हटल्यानंतर आम आदमी पार्टी केजरीवाल यांना टीका अनेकांनी केली असेलही. मात्र त्याच वेळेला आम्ही सांगत होतो ओरडून की राघव चड्डांची लक्षणं व्यवस्थित दिसत नाहीये. अरे आपल्या पक्षाचा प्रमुख माणूस सुटून जेलमधून बाहेर येतोय आणि तो निर्दोष मुक्त होतोय, तुम्हाला एक कौतुकाची कमेंट करावी वाटत नाही? याचा अर्थ काय, तू कुठंतरी पाणी मुरतय इतकंच काय. ज्या वेळेला विरोधक तुटून पडतायत सरकारवरती गॅस सारख्या महत्वाच्या प्रश्नांवरती तिथं राघव चड्डा ब्र काढत नाहीत. इतकंच काय तर अनेक वेळेला ज्या वेळेला विधेयक मांडली जातात, सभा त्या केल्या जातात, एकंदर सभा सोडून बाहेर जायचं असतं सभागृहातून, त्यावेळेला हे सभागृह सोडून जात नाहीत. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या इंडिकेट करत होत्या की राघव चड्डा आता बंडखोरी करणार आहेत. मात्र राघव चड्डांना लोकांना फक्त त्यांचा विश्वास जिंकायचा होता. माझ्यावरती अन्याय कसा झाला म्हणून मी भाजपमध्ये कसं जातोय हे दाखवायचं होतं आणि एकंदरपणे ते कुठंतरी साध्य झालं असं म्हणू शकतोय. आता एक सूर असा कुठंतरी उठताना दिसेल की नाही बाबा राघव चड्डांवरती चुकीचं वागले, त्यांचा राजीनामा घेतला म्हणून राघव चड्डा तिकडे चालले, असं काही नसतं मंडळी. सगळं दाखवायचे जात वेगळे असतात आणि खायचे जात वेगळे असतात, अगदी त्याच पद्धतीचं आहे. मग प्रश्न पडतोय की राघव चड्डांवरती जर आम आदमी पार्टीनं काहीतरी समजा चुकीचं केलं असेल किंवा काय, मग भाजपच्या PR एजन्सी त्याची मदत त्यावेळेला कशा काय करत होत्या, भाजपचे नेते राघव चड्डांच्या बाजूने कसं काय बोलत होते, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी या ठरवून होत्या, एक व्यवस्थित पद्धतशीर प्लॅनिंग न होत्या. आज देशामध्ये विरोधक ठेवायचेच नाहीत की काय, या भूमिकेत भारतीय जनता पार्टी हा पक्ष दिसतोय आणि पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध करून दाखवलं. राघव चड्डा सोबत आम आदमी पार्टी, ज्यानं दिल्लीमध्ये अतिशय उत्तम काम केलं, पंजाबमध्ये अतिशय उत्तम काम केलं, त्या पक्षाला समूळ नष्ट करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करते. हे देशातल्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. येणाऱ्या काळामध्ये देशात विरोधक राहतील की नाही हा प्रश्न आहे. तुम्हाला मंडळी हा निर्णय योग्य वाटतोय का? जे देशात घडतंय ते योग्य आहे का? याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे का? कायदे सक्त झाले पाहिजेत का? काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.